तू जेव्हा पण येतोस सावरिया, माझ्यासाठी सौभाग्याचाच संदेश घेऊन येतोस. मन्नूताई, हे काय बडबडताय? आज माझ्यासाठी काय संदेश आणलाय सावरिया? प्राची, मला तर वाटलं होतं यांना फक्त नाचगाण्याचाच शौक आहे, परंतु यांच्या तर इथे पण गडबड आहे. हो, गडबडच आहे. अगं, हे तर तेच कबूतर आहे. कुठला? मन्नूताई, हे किती छान कबूतर आहे. महाराज, काशी नरेश आपली प्रतीक्षा करत आहेत. महाराज, झाशीहून संदेश आलाय. काय संदेश आहे? आपण तिथे लवकरात लवकर पोहोचायला हवं. असा कसा हा संदेश आहे? आमचे प्रधानमंत्रीजी कुठल्याही समस्येचं निवारण करण्यासाठी पूर्णतः सक्षम आहेत. नरसेरावजीकडे आमचा निरोप ताबडतोब पाठवा की जोवर आम्ही झाशीला परतत नाही तोवर सखुवहिनी साहेबांना कुणाचीही भेट घेऊ देऊ नका. आणि संभवतः भोपटकरजी पण पोहोचले असतील आता. जी महाराज. तसेही आम्ही इथे फार दिवस काही थांबणार नाही आहोत.
हा दुर्गामातेचा हार तुझ्या गळ्यात कसा आला? बहुतेक भागीरथी कुंडाने मला भेट म्हणून दिला असणार. हे भगवान, माझं देवी मातेचं कवच. काय झालं महाराज? काही वाटतंय तिथे स्नान करत असताना देवी मातेचं सिद्ध कवच पाण्यात वाहून गेलं. आपल्याला सरळ मंदिरात जायला हवं. होय महाराज, चलावे. ही काही साधीसुधी गोष्ट नाहीये बाळा. तुझ्याकरता तर हा शुभशकुनच आहे. माहितीये, जर एखाद्या कुमारिकेला दुर्गा मातेचा हार मिळाला तर तिला चांगला वर प्राप्त होतो. माहितीये, जर एखाद्या कुमारिकेला दुर्गा मातेचा हार मिळाला तर तिला चांगला वर प्राप्त होतो. चल निघूया. ब्राह्मणांना भोजनदान करायचंय आणि दुर्गा मातेच्या दर्शनासाठी मंदिरात पण जायचंय. चल. काय रे, तुला इथे कोणी बांधलं? अगदी घट्ट बांधलंय ना? दुखतंय का? कोणी बांधलं तुला? मनू, तू काय करतेस तिथे? चल जाऊन पाय धुवून ये. मंदिरात जायचंय दर्शनाला. आले आले आजी साहेब. तू काळजी करू नकोस रे. मी तुला या बंधनातून मुक्त करेन लवकर. जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा सदा नमोस्तुते. हे दुर्गा माते, तुझा हा भक्त अतिशय कठीण परिस्थितीतून बाहेर पडल्यावर पुन्हा तुझ्या चरणी विनंती करतोय की तुझी कृपा दृष्टी मजवर सदैव राहावी. वत्सा, देवीची अनुकंपा नेहमीच तुझ्यावर आहे आणि आई कधीही आपल्या भक्तांपासून दूर जात नाही. पंडितजी, का ठाऊक नाही पण आज मन फार विचलित झालंय.
देवी मातेच्या चरणी एक बळी अर्पण करावा. ती आपल्या मनोकामना नक्की पूर्ण करेल. जशी आपली आज्ञा. ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते. गुरुजी, गुरुजी, आपल्याला एक विचारायचं होतं. होय, आज्ञा असावी. मनू जेव्हा घाटावर स्नान करत होती तेव्हा दुर्गामातेचा हा हार अचानक मनूच्या गळ्यात येऊन पडला. याचा काय अर्थ असणार हो गुरुजी? आई साहेब, ही तर एखादी शुभ घटना घडण्याचा संकेत आहे. मातेची कृपा मनूवर झालीये. मनू बाळा, काय हो गुरुजी? तू 16 शुक्रवारचं व्रत कर. मातेच्या कृपेने हे कवच तुला अतिशय शुभ फल देईल. हा घे. हा मातेचा प्रसाद आहे बाळा. कल्याणमस्तु. ओम भगवती चामुंडाय नमः. ओम भद्रकाली नमो नमः. हे माते, महाराज गंगाधर रावांच्या बळीचा स्वीकार कर. त्यांच्या मंगल कामना पूर्ण कर माते. जय माता. जय मा दुर्गे.
मूर्ख. हे काय करतेस तू? बळी इथे आण. नाही देणार. काय झालंय तुला? तुला माहिती आहे हा कोणाच्या बळीचा पशु आहे? माता दुर्गेसाठी. ठाऊक आहे. संपूर्ण जगाला जीवन देणारी ती माता कोणा असहाय्य पशूच्या मृत्यूचं कारण नाही होऊ शकत. तुला माहित आहे कोणाच्या पूजेच्या प्रक्रियेमध्ये विघ्न घालीत आहेस ते? असेल कोणी, मला त्याची चिंता नाही. अशा क्रूर अत्याचाराचं समर्थन करणारी व्यक्ती महान कशी असू शकेल? मी तर ह्याला घेऊन जाणार. कोणाला हवं त्याला बोलवा. थांब तिथेच. कोणाची हिंमत आहे मला अडवण्याची?